नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भेटतोय। अधिवक्ता परिषद शाखा अलिबाग यांनी हा उपक्रम सुरू केलाय। यामध्ये आपण विविध वकिलांना बोलते करतो। विशेष म्हणजे या व्यवसायात नवीन पदार्पण केलेल्या वकिलांसाठी विशेष मार्गदर्शन करतो। मी यावेळेला चार्ज आणि डिस्चार्ज या विषयावर बोलणार आहे। मागे आपण आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन या विषयावर बोललो। मित्रांनो, फौजदारी कोर्टात काम करताना अनेक वकिलांना अनेक प्रश्न निर्माण होतात। फौजदारी कोर्टातलं शास्त्रही थोडं वेगळं आहे, ते पहिलं समजून घेतलं पाहिजे। म्हणजे एकदा का बेड्या पडल्या, आरोपीला अटक झाली की तो, त्याचे नातेवाईक किंवा आणखी कोणी प्रतिनिधी असतील ते जितक्या लवकर त्याची पीसी म्हणजे पोलीस कस्टडी संपेल याची वाट बघत असतात। पोलीस कस्टडी संपते, त्यामध्ये त्याचा तपास होतो आणि मग त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळते किंवा न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी होते। आता न्यायालयीन कोठडीत एकदा रवानगी झाली की त्याची पुन्हा अपेक्षा असते की लवकरात लवकर जामीन कसा होईल। जामीनही काही वेळेला होतो, काही वेळेला होत नाही। पण एकदा जामीन झाला की पुन्हा आपले आरोपी महाशय त्याला दोषमुक्तीसाठी अर्ज करायला सांगत असतात, म्हणजे डिस्चार्जचा अर्ज करायला सांगत असतात। बरेच जण घाई गर्दीत डिस्चार्जचा अर्ज करतात आणि हात पोळून घेतात। हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे तुमचे हुकमाचे एक्के तुम्ही ओपन करत असता। त्यामुळे डिस्चार्ज केव्हा करावा याबद्दलही काही पथ्य आहेत, त्यावरच आपण आज जास्त करून बोलणार आहोत। मित्रांनो, साधारण न्यायालयीन व्यवस्थेचा जरी अभ्यास केला तरी सुद्धा सध्या एक लक्षात येईल की न्यायालय सुद्धा सहजासहजी जामीन द्यायला तयार नसतात। म्हणजे सर्वच न्यायालयांचा हा अनुभव येतो असं नाही, परंतु बरीच न्यायालय पोलीस कस्टडीत देतात, सरकारची इच्छा आहे न देतात। जामिनाला विरोध जर केला तर जामीनही नाकारतात आणि डिस्चार्जला विरोध केला तर दोषमुक्ती सहजासहजी देत नाही। ते चुकतात असं बोलत नाही, परंतु तरी सुद्धा यामुळे काही अडचणी तयार होतात। एक वेगळं तत्व आहे, म्हणजे फौजदारी कोर्टामध्ये किंवा फौजदारी न्याय व्यवस्थेमध्ये 100 अपराधही सुटले तरी चालते, बरोबर आहे। पण एक निर्दोष त्याला शिक्षा होता कामा नये, हे मूळ तत्व आहे। आणखी तत्व कोणतं, ज्याचा नेहमी उल्लेख केला जातो की जेव्हा दोन शक्यता मेहरबान कोर्टासमोर येतात तेव्हा जी शक्यता आरोपींच्या लाभात असते तिचा प्राधान्याने न्यायालयाने विचार केला पाहिजे। बराच वेळा ते होत नाही, परंतु ही मूळ अंक होती। नमस्कार मित्रांनो, क्षमस्व, नेटचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही भाग खंडित झाला होता। आपण पुन्हा तो कव्हर करायचा प्रयत्न करू। मित्रांनो, दोषमुक्ती मागण्याचा आग्रह आरोपी जरी करत असेल तरी आपण वकील या नात्याने काही पथ्य पाळली पाहिजे। म्हणजेच दोषमुक्तीबाबत आपण आज जी चर्चा करतोय त्याच्यापूर्वी दोषारोप म्हणजे काय, दोषारोपात काय असावं ही चर्चा करणार आहोत। परंतु दोषमुक्ती हा विषय मुख्य असल्यामुळे, डिस्चार्ज हा विषय मुख्य असल्यामुळे आपण सुरुवातीलाच सीआरपीसी 227, सीआरपीसी 239 आणि सीआरपीसी 245 या 3 कलमांचा अभ्यास जास्त पद्धतीने करणार आहोत, चांगल्या पद्धतीने करणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण एक एक सेक्शन अगदी थोडक्यात चर्चेला घेऊया। मित्रांनो, आपण चार्ज फ्रेम करतो, म्हणजे कोर्ट जे चार्ज फ्रेम करतो, मग ते जेएमएफसी असेल, सीजेएम असेल किंवा सेशन कोर्ट असेल, सत्र खटला असेल, हे वॉरंट केसेस बाबत असतं। म्हणजे ज्याला 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा आहे त्याला आपण वॉरंट केसेस म्हणतो। आता वॉरंट केसेसमध्येही 2 भाग आहेत। फक्त सेशन कोर्टात म्हणजे सत्र न्यायालयात चालणारे खटले आणि जेएमएफसी साहेबांपुढे चालणारे खटले, त्याशिवाय पोलीस रिपोर्ट शिवाय चालणारे खटले। आणि यासाठी हे मगाशी उल्लेख केलेले आपण सेक्शन आहेत ते 227,
239 आणि 245चा विचार होतो. मित्रांनो, 193 CRPC याच्यामध्ये आपण JMFC साहेबांचे अधिकार बघतो. आणि एक लक्षात ठेवा, गुन्हा किती मोठा असू दे, सेशन कोर्टाला केसचा कॉग्निजन्स घेण्याचा अधिकार नसतो. म्हणजे म्हणून सेशन कमिट हा शब्द आलाय. म्हणून JMFC हा खटला तेव्हा त्याच्या जेव्हा लक्षात येतं की हे माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये, माझ्या अधिकार क्षेत्रात हा खटला चालणार नाही, मी चालवू शकत नाही, याला शिक्षेची मोठी तरतूद आहे किंवा एक्सक्लुझिव्हली सेशन ट्रायबल केस आहे, त्यावेळेला तो आरोपींना बोलवून त्यांना समज देतो, तारखेची समज देतो आणि संपूर्ण कागदपत्रे सेशन कोर्टात पाठवतो. आता मित्रांनो, 202 खाली एकदा प्रोसेसबाबत चर्चा झाल्यानंतर 203 CRPC प्रमाणे मॅजिस्ट्रेट साहेबांना कंप्लेंट फेटाळायचा सुद्धा अधिकार असतो. म्हणजे सकृत दर्शनी त्यांना कंप्लेंटच चुकीची आहे किंवा त्याच्यात तथ्य नाही असं जर जाणवलं तर मॅजिस्ट्रेट हे पाऊल उचलू शकतात. म्हणजे आरोपींना तिथे एकदा संधी असते. परंतु त्यानंतर जर 204 प्रमाणे प्रोसेस इश्यू केली तर पुढे काय आहे? मग प्रोसेस इश्यू झाल्यानंतर मग ती समरी केसमधली असेल, वॉरंट केसमधली असेल, समरी केसमध्ये असेल तर समन्स निघेल, वॉरंट केसमध्ये असेल तर मात्र मॅजिस्ट्रेट साहेब समन्सही काढू शकतात किंवा वॉरंट काढू शकतात आणि आरोपीला पाचारण करत असतात. त्याच्यानंतर 205 सेक्शन येतो. मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एक्झम्पशन मागतो. आरोपीला गैरहजेरीची माफी देता येते कोर्टाला, काही काळासाठी देता येते, काही ठराविक इव्हिडन्सचा भाग सुरू होईपर्यंत देता येते, पण त्याच मॅजिस्ट्रेटला लेखी ऑर्डर करून या आरोपींनी पुन्हा कोर्टासमोर केव्हा आलं पाहिजे हे सुद्धा विदित करता येतं. त्यामुळे 205 सेक्शन सुद्धा महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचा सेक्शन या प्रोसेसमध्ये म्हणजे आजच्या चर्चेमध्ये येतो तो 207. मित्रांनो, जेव्हा दोषारोप पत्र दाखल होतं कोर्टात तेव्हा दोषारोप पत्रासोबतचे सर्व कागदपत्र, मग ते 161 खालचे जबाब असतील, पोलिसांनी घेतलेली स्टेटमेंट असतील, 164 खालचं कन्फेशन असेल किंवा मॅजिस्ट्रेट समोरची स्टेटमेंट्स असतील, पोलीस ज्या ज्या कागदांवर विश्वासू आहेत किंवा पोलिसांना ज्या ज्या कागदाच्या आधारे दोषारोप सिद्ध करायचे ते चार्जशीट मधले सर्व कागदपत्र, नोंदी, उतारे आणि मग अन्य कागदपत्र पुरावा या सगळ्याच्या नकला पोलीस लोक किंवा तपासी अधिकारी 173 प्रमाणे कोर्टात दाखल करत असतो. आरोपीला ती फ्री ऑफ कॉस्ट मिळण्याचा हक्क आहे. आपण तो घ्यायचा आहे. इथेच आपण अनेक वेळा मोठी चूक करतो. कोर्टाकडे आपण इन्स्पेक्शन मागू शकतो. जर खूप मोठी चार्जशीट असेल तर कोर्टालाही अधिकार आहे. कोर्ट बांधील नाही की सगळे कागद दिलेच पाहिजे. अशा वेळी कोर्ट कायदेशीर आदेश करून जे मोठ्या प्रमाणात कागद असतात किंवा अति मोठ्या केसेस असतात ज्याच्यात खूप मोठे व्हॅल्यूम्स असतात, ज्याचा कॉपी देणे शक्य नसतं, अशा अनेक प्रकारात आरोपींना सांगतात की तुम्ही इन्स्पेक्शन घ्या. म्हणजे आरोपीचे वकील ते इन्स्पेक्शन घेतात. इथे आपलं दोषमुक्तीचं काम सुरू होतं. मित्रांनो, आपण गाफील राहतो. कोर्टामध्ये कागदपत्रांचं इन्स्पेक्शन घेत नाही. आपल्या चार्जशीटचा पूर्ण अभ्यास करत नाही. आपण चार्जशीटचा अभ्यास करणं हा पूर्ण वेगळा विषय आहे. त्याच्यावर एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. परंतु चार्जशीट आल्यानंतर आरोपी किती आहेत त्या आरोपींची वर्गवारी करणे अत्यंत महत्वाचं आहे. या दोन गोष्टी विशेषतः नवीन वकिलांसाठी विनंती आहे की ह्या पहिल्या केल्या पाहिजे. चार्जशीट पूर्ण वाचून काढणं. तर मुद्देमाल यादी कशाला बघायचं आहे, सीए रिपोर्ट आज काय बघायच्यात, पीएम रिपोर्ट कशाला बघितला पाहिजे, आपण फक्त आय विटनेस टाळूया असं नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर किंवा दोषारोप पत्र तुमच्या पक्षकारांनी तुमच्याकडे आणून दिल्यानंतर त्याचं पूर्ण वाचन करणं, त्याच्या नोट्स काढणे खूप महत्वाचं आहे. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आरोपींची वर्गवारी करणं. अनेक आरोपी जेव्हा असतात, जेव्हा 120B असतो किंवा अनेक गुन्हे असतात ज्याच्यात भारंभार आरोपी केले जातात, गावच्या भानगडी असतात, त्याच्यामध्ये कुठल्या आरोपी विरुद्ध काय चार्जेस आहेत त्याचे तक्ते जर बनवले, मग अग्रेसिव्ह आरोपी कोणता, 27च्या पंचनाम्यात मुख्य हत्यार काढून देणारे आरोपी कोण आहेत, ओव्हर ऍक्ट करणारे आरोपी कोण आहेत आणि सायलेंट आरोपी म्हणजे नुसते तिथे गर्दीत होते
किंवा इतर नावं दिलेली जे असतात किंवा अनोळखी इसम जे असतात आणि मग त्यांना अटक केलेलं असतं, असे जे आरोपी आहेत त्यांची वर्गवारी वेगळं करणं महत्वाचं आहे. आता ते जे सेक्शन लावलेले आहेत, म्हणजे चार्जशीटमध्ये आयपीसी सेक्शन किंवा अन्य कोणत्याही कायद्याचे जे सेक्शन लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे 302 खाली कोण येते, 326 खाली कोण येते, 307 खाली कोण येते किंवा अन्य जे गुन्हे असतील, दरोड्याचा गुन्हा असेल, माहिती देणारा, मदत करणारा, चोरीची वस्तू घेणारा, अशी वर्गवारी करून आपण जर चार्ट तयार केला तर कमी पुरावा असलेला आरोपी आपण बाजूला काढू शकतो. मित्रांनो, हे पहिलं काम आहे की जो आरोपी, ज्याच्या आरोपी विरुद्ध तकलादू पुरावा आहे, अपूर्ण पुरावा आहे, त्याला पहिलं बाजूला काढून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं आणि मग त्याचा पुरावा कसा चुकीचा आहे, त्याला कसं चुकीचं गुंतवलेलं आहे, त्याच्याविरुद्ध दोषारोप कसा चुकीचा ठेवलेला आहे, म्हणजे चार्जशीटमधले कथनं कशी चुकीची आहेत ही शोधून काढणं महत्वाचं आहे. आणि मग जास्तीत जास्त काय की दोषारोप पत्रात त्याच्या विरुद्ध असलेला सर्व पुरावा विचारात घेता, म्हणजे सरकार पक्ष, पोलीस अधिकारी, तपासी अंमलदार ज्या ज्या कागदांवर विसंबून आहेत ते सर्व कागद जसेच्या तसे कोर्टासमोरचे वाचले तरी सुद्धा माझा हा आरोपी ट्रायल फेस करण्या एवढा किंवा खटला पूर्णपणे चालवण्या एवढा आवश्यक नाही. सकृत दर्शनी त्याच्या विरुद्ध जे सेक्शन अप्लाय केलेले आहेत ते चुकीचे आहेत, म्हणून मी त्याला दोषमुक्ती मागतोय. हा जो आपण अर्ज करतो त्याला ऍप्लिकेशन ऑफ डिस्चार्ज म्हणतात. आजचा हा मुख्य विषय असल्यामुळे 207 या सेक्शनवर मी विशेष बोललेलो आहे. त्याच्यानंतर पुढे येतो तो 208. सेशन कोर्टात आपण कागद पुरवले जातात, त्याचं इन्स्पेक्शन मागता येतं. 207 हा 208 सोबत एकत्र वाचलात तर तुम्हाला जास्त सोपा पडेल. मी इथे पुस्तकं वाचून किंवा सेक्शन वाचून, डेफिनेशन वाचून आपला अजिबात वेळ घेऊ शकत नाही, गरजही नाही. थोडा अनुभवाचा फायदा आपल्याला मिळावा आणि पूर्वतयारी कशी करावी हाच मुख्य उद्देश या मार्गदर्शनाचा आहे. मग पुढे येतो 209 सेक्शन, ज्याच्यामध्ये आपण कमिटल ऑफ केस हा विचार करतो. अर्थात तुम्ही तो सेक्शन पूर्ण जर वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की मॅजिस्ट्रेटला अशा वेळी जामीन देण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण जेव्हा जामीन देता येत नसेल तर तो त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीत ठेवतो, म्हणजे पोलीस कस्टडी नंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीत ठेवतो, त्याला जामीन देत नाही आणि मग लवकरात लवकर केस सेशन कमिट करणं महत्वाचं ठरतं. जी केस तो चालवू शकत नाही ती त्याच्याकडे कधी खितपत ठेवायची नाही, कालहरण करायचं नाही, हे मूळ तत्व या सेक्शनमध्ये आहे. आणि त्यामध्येच 207ची कशी पूर्तता करणं आवश्यक आहे हे अनेक केस लॉ आलेले आहेत. त्यामुळे आपण त्या केस लॉवरही बोलण्यापेक्षा 207 नंतर 209ची पूर्तता हा एक विषय महत्वाचा आहे, तो तुम्ही अभ्यासला पाहिजे. त्याच्यानंतर येतो तो 211 पासूनचे सेक्शन. सीआरपीसी 211 पासून चार्ज कसा ठेवावा किंवा चार्ज मध्ये काय असावं काय नसावं याच्यावर अनेक सेक्शन आहेत आणि त्याची चर्चाही झालेली आहे. आपण सेक्शन वाचण्यापेक्षा जर लक्षात आलं, हे अर्थात सरकार, तुम्ही म्हणाल हे सरकारी वकील बघतील, एपीपी बघतील, आम्ही आरोपीचे वकील, तसं नाही. एपीपीनी या सेक्शनचा अभ्यास केला पाहिजे आणि आरोपीच्या वकिलांनी सुद्धा केला पाहिजे, कारण अनेक वेळा चार्ज होईपर्यंत आपण झोपा काढतो. म्हणजे नियमितपणे जज सुद्धा स्वतः चार्ज फ्रेम करत नाही. खरं न्याय तत्व काय, पब्लिक प्रॉसिक्युटर ऑफिसकडे सर्रासपणे केस पाठवली जाते. पब्लिक प्रॉसिक्युटरचं ऑफिस जे असेल ते चार्ज फ्रेम करतात, ड्राफ्ट करतात, तो चार्ज वाचला जातो मेकॅनिकल पद्धतीने. केवळ तो चार्ज वाचून दाखवला जातो, आरोपी हजर असतात, वकील त्यांना सांगतात तुम्ही काय कबूल करू नका गुन्हा, ते गुन्हा कबूल करत नाहीत, मग तारीख दिली जाते आणि तुमची सेशन केस आता पुढे चालेल असं जज सांगतात. पण खरंच ते आहे का? तुम्ही जर सेक्शन 211 पासून बघितलं तर तुम्हाला चार्ज कसा असावा, विशेषतः चार्ज कसा नसावा हे सुद्धा कळेल. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः प्रत्येक सेक्शन खाली उदाहरणं दिली, ती मुद्दामून वाचा. म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात चार्ज असेल तर काय करता येईल, एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा चार्ज केला आणि तो गुन्हा सिद्ध झाला नाही तर जजला त्याच्या खालच्या गुन्ह्यात शिक्षा देता येईल का? हो, येईल. तेही या सगळ्या सेक्शनमध्ये आहे. त्यामुळे 211 पासून 220 पर्यंतचे जे सेक्शन आहेत ते अभ्यासनाचे सेक्शन आहे. मित्रांनो, चार्जमध्ये तुम्ही एक बघितलं असाल की
आरोपीला सांगितलं जातं की तुला या गुन्ह्यात या कलमाखाली या कायद्याखाली या घटनेबद्दल तुझ्यावर दोषारोप ठेवण्यात येत आहेत आणि मग अनेक गुन्हे असतील तर एकाखाली एक प्रत्येक पॅरेग्राफमध्ये एक एक गुन्हा घेतला जातो आणि मग तो चार्ज फ्रेम केला जातो. आपण हे चार्ज अभ्यासले पाहिजेत मित्रांनो. चार्जमध्ये जर चुका असतील तर तुम्हाला त्या कळल्या पाहिजेत. यासाठी जे जे सेक्शन्स चार्जमध्ये आहेत किंवा चार्जशीटमध्ये सीआरमध्ये जे जे सेक्शन आहेत त्याच्या डेफिनेशन प्रत्येक वेळेला तुम्ही नव्याने वाचल्याच पाहिजे. तुम्ही किती वर्षाचे अनुभवी वकील आहात हे काही महत्वाचं नाही. कारण बऱ्याच वेळेला 304 बरोबर 304A पण ठेवतात. अनेक वेळेला 34 बरोबर 120B पण ठेवतात. हे सगळे का आहे, का ठेवले? ऑल्टरनेटिव्ह चार्ज म्हणजे काय? ऑल्टरनेटिव्ह चार्ज ठेवता येतो का आणि ठेवला असेल तर कशा पद्धतीने ठेवला पाहिजे? हे सगळं अभ्यासाच्या गोष्टी आहेत. म्हणून 211 कंटेंट्स ऑफ द चार्ज याच्यामध्ये कर्तव्य कोर्टाची आणि पीपीची कर्तव्य याबरोबरच आपण सजग असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कलम कायदा व्यवस्थित लिहिलाय की नाही आणि सगळ्यात मध्ये सीआरपीसी 272 प्रमाणे कोर्टाची भाषा त्याला वापरली की नाही, लँग्वेज ऑफ द कोर्ट मध्ये तो पाहिजे. आता आरोपी दुसऱ्या भाषेतला असेल तर त्याला त्या भाषेत तो चार्ज समजावून सांगितला पाहिजे. हे कोर्टाचं कर्तव्य आहे आणि त्याला तो समजल्यानंतर त्यांनी कबूल करायचंय गुन्हा की केस चालवायचं हे ठरवायचं आहे. म्हणजे त्याला नैसर्गिकदृष्ट्या योग्य ती संधी देणं आवश्यक आहे. त्यामुळे 212 मध्ये टाइम प्लेस पर्सन या बाबतीतला जसा उल्लेख असतो तसंच 213 मध्ये मॅनर ऑफ ऑफेन्स कसे विदित करावेत म्हणजे चार्जमध्ये कसे मॅनर ऑफ ऑफेन्स ठेवावेत हे लिहिलेलं आहे. मग येतो 214 सेक्शन. आता 214 सेक्शन मध्ये एक छोट्या बाबतीत लक्षात ठेवावं. अनेक सेक्शन असे असतात की त्यांची शिक्षेची तरतूद असलेली सेक्शन त्या चॅप्टर खाली किंवा त्या विषयाखाली शेवटचे असतात. म्हणजे 302 चा चार्ज ठेवल्यावर बाकीचे वरचे चार्ज ठेवायची गरज नाही. 302 चा चार्ज सफिशियंट आहे. संपूर्ण माहिती 302 कसा झाला, कोणाचा झाला, कुठे झाला, अगदी थोडक्यात माहिती दिली तरी 302 चा चार्ज ठेवता येतो. त्यामुळे चार्ज कसा ठेवावा याच्यासाठी हे जे सेक्शन आहेत त्याच्यानंतर येतो तो 215 सेक्शन. समजा चार्ज ठेवताना काही चुका झाल्या तर त्यामुळे खटल्यावर परिणाम होतो का? काही बाबतीत होतो. त्या चुकीमुळे संपूर्ण आरोपीवर किंवा त्याच्या डिफेन्सवर मोठा परिणाम होणार असेल किंवा खटल्याची अवस्थाच बदलणार असेल, स्वरूप बदलणार असेल तर असा चार्ज दुरुस्त करण्याचा नक्की अधिकार आहे. परंतु तो चार्ज दुरुस्त केल्यानंतर खटल्याची पुनर्सुनावणी किंवा आवश्यकतेप्रमाणे सुनावणी घेण्याचे आदेश सुद्धा नैसर्गिक न्यायाच्या खाली देण्यात येतात. पण एक लक्षात ठेवा 215 प्रमाणे एरर्स आहेत म्हणून तुमची ट्रायल चुकीची ठरू शकत नाही. जोपर्यंत त्या ट्रायलवर तसाच कायदेशीर किंवा अगदी टोकाचा परिणाम होत नाही तोपर्यंत या एरर्स या मानवी एरर्स आहेत त्या माफ केल्या जातात आणि सुधारता येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग येतो तो 216 सेक्शन ऑल्टरेशन ऑफ चार्ज. तुम्हाला चार्ज बदलता येतो आणि मग पुन्हा 217 आहे, 218 आहे, सेपरेट चार्ज ठेवता येतो. नंतर चार्जमध्ये जर 3 ऑफेन्स असतील तर 219 प्रमाणे एकत्र चार्ज ठेवता येतो. 220 प्रमाणे एकापेक्षा अधिक ऑफेन्सेस असतील तरी सुद्धा एकत्रित चार्ज ठेवता येतो. 221 मध्ये मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे पर्यायी चार्ज ठेवता येतो म्हणजे ऑल्टरनेटिव्ह चार्ज ठेवता येतो. म्हणजे जिथे शंका आहे की हा दोषारोप पूर्ण सिद्ध होणार नाही त्यांनी कदाचित या गुन्ह्याखाली सुद्धा किंवा या सेक्शन खाली सुद्धा गुन्हा केल्याची शक्यता आहे. असे जेव्हा संशयास्पद किंवा 2 शक्यता निर्माण होतात तेव्हा ऑल्टरनेटिव्ह चार्ज ठेवला जातो. म्हणजे जरी वरचा चार्ज सिद्ध नाही झाला तरी पुन्हा नवीन ट्रायल चालवायची गरज नाही. त्याच ट्रायलमध्ये त्या दुसऱ्या पर्यायी व्यवस्थेमध्ये केलेली जो ऑल्टरनेटिव्ह चार्ज आहे त्याच्याखाली त्याला दोषारोप सिद्ध झाला तर शिक्षेला पाठवता येतो. त्याच्यानंतर एकत्र चार्ज करण्यासाठी हे 223 वरील जे सेक्शन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 224 सेक्शन. चार्ज मध्ये काय असावं काय नसावं अनेक गोष्टी आहेत. आपण त्या नक्की वाचा. मग येतो तो 225 सेक्शन म्हणजे सेशन ट्रायल
ही पब्लिक प्रॉसिक्युटरनी म्हणजेच शासकीय अभियोक्तांनी चालवणं अपेक्षित आहे. मग शासकीय अभियोक्ता असेल, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युशन असेल, ज्याला आपण विशेष सरकारी वकील म्हणतो किंवा विशेष शासकीय अभियोक्ता म्हणतो, किंवा असिस्टंट सहाय्यक सरकारी अभियोक्ता, शासकीय अभियोक्ता असेल, म्हणजेच पब्लिक प्रॉसिक्युटर या टर्म्स खाली येणाऱ्या लोकांनीच ती चालवली पाहिजे. थोडक्यात खाजगी वकील देऊन तुम्हाला ट्रायल चालवता येत नाही. म्हणून मग 301 सेक्शन वगैरे जे आहेत, तुम्हाला भारी तर तुमचा जर माणूस मयत झाला असेल किंवा त्याच्यावर अन्याय झाला असेल, तुम्ही फिर्यादी पक्षातर्फे इंटरेस्टेड असाल, तर तुम्हाला फार तर पब्लिक प्रॉसिक्युटरला मदत करता येते. तुम्हाला राईट ऑफ ऑडियन्स नाही. अगदी विशेष केसमध्ये तुम्हाला कोर्टाच्या परवानगीने काही मुभा मिळू शकते किंवा तुम्ही ओरल आर्ग्युमेंटच्या ऐवजी युक्तिवादातील मुद्दे लेखी स्वरूपात ट्रायल संपल्यावर देऊ शकता. म्हणून पब्लिक प्रॉसिक्युटरचा हक्क हा 225 या सेक्शन खाली अधोरेखित झाला. आणि मग सेक्शन येतो तो प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीचा. म्हणजे आपण सेशन ट्रायल बद्दल बोलायचं झालं तर सेक्शन 226. अनेक वेळा अनेक जज, अनेक पब्लिक प्रॉसिक्युटर आणि बहुतांश आरोपींचे वकील यांनी दुर्लक्षित केलेला हा सेक्शन आहे. 226 ची स्टे सहसा ठेवली जात नाही. म्हणजे आरोपी हजर झाले, आरोपींचे वकील हजर झाले, पब्लिक प्रॉसिक्युटरनी पुरशीच दाखल केली, चार्जशीट दाखल झाले, सगळी पूर्तता झाली, आता केस चालवायचा आहे. पण सरकारी वकिलांनी केस ओपन करणं महत्वाचं असतं. सेक्शन 226 खास त्याच्यासाठी आहे. आणि मित्रांनो, त्याच्यामध्ये शाल हा शब्द आहे. ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे की सरकारी अभियोक्तांनी तो कोणत्या कोणत्या गोष्टींवर विसंबून राहणार आहे. आता मागे परत जायचं तर त्यांनी कागदपत्रांची यादी दाखल केलेली आहे, साक्षीदारांची यादी दाखल केलेली आहे. ज्या कागदपत्रांवर तो विसंबून आहे ती यादी दिली, मुद्देमालातल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, आर्टिकलची यादी आहे, हे सगळं आहे. पण तरी सुद्धा शासकीय अभियोक्तांनी त्याच्या समोर जी खटला आलेला आहे, चार्जशीट मधला दोषारोप कसा तो सिद्ध करू शकेल, तो विशेष करून काय काय ह्यामध्ये कार्यवाही करेल, कोणते कागद वापरणार आहे, हे सगळं केस ओपन करताना सुरुवातीला न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि जर न्यायालयाला ते वाटलं तर न्यायालयालाही अधिकार आहेत आरोपीला दोषमुक्त करण्याचे. किंवा मग नंतर सेक्शन आहे तो 227, जो आपला आजचा मुख्य विषय आहे. म्हणजे आरोपींनी जर ट्रायल फेस करण्यासारखी परिस्थितीच नसेल, आरोपी विरुद्ध सकृतदर्शनी पुरावा नसेल, तर आपण चार्ज फ्रेम करण्यापूर्वी आरोपी निर्दोष आहे, आरोपीचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही म्हणून लेखी स्वरूपात आपण अर्ज देतो, तो या 227. मित्रांनो, 227 ला पॅरलल सेक्शन येतो तो 239 आणि पुढचा सेक्शन 245. काय फरक आहे याच्यात? तुम्ही जर तिन्ही सेक्शन एकत्र वाचले तर तो फरक लक्षात येईल. म्हणजे 227 अगदी ढोबळ मनाने विचार केला तर 227 हा सेक्शन सेशन ट्रायलसाठी, 239 हा सेक्शन पोलीस रिपोर्ट मॅजिस्ट्रेटसाठी आणि 245 हा सेक्शन अदरवाईज पोलीस रिपोर्ट म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट सीजेएम किंवा जीएमएफसी पुढे होतात त्यांच्यासाठी. पण आता ह्याच्यातला जो फरक आहे तो आपण थोडक्यात अगदी बघूया. 227 ची जर परिभाषा वापरली किंवा डेफिनेशन तुम्ही विचारलं तर असं म्हटलंय, ऑन अपॉन द कन्सिडरेशन ऑफ रेकॉर्ड ऑफ द केस द डॉक्युमेंट सबमिटेड देअर विथ. आणि मग हे सगळं बघितल्यावर जर जजच्या असं लक्षात आलं की देर इज नॉट सफिशियंट ग्राउंड, म्हणजे चार्जशीट जी दाखल झालेली आहे त्या चार्जशीटचं संपूर्ण अवलोकन केलं, आरोपीची बाजू ऐकली, फिर्यादीची बाजू ऐकली, म्हणजे सरकार पक्षाची बाजू ऐकली, आणि या चार्जशीटमध्ये पुरेसं ग्राउंड डेव्हलप झालं नाही किंवा पुरेसा पुरावा उपलब्ध झाला नाही जेणेकरून या विशिष्ट आरोपी विरुद्ध दोषारोप ठेवता येईल, तर 227 खाली तो दोषमुक्तीची मागणी करू शकतो किंवा न्यायालय त्याला दोषमुक्त करू शकते. आता 239 कडे आपण येऊया. म्हणजे पोलीस रिपोर्टवरचं जेएमएफसी पुढची केस किंवा सीजेएम पुढची केस. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, ऑन अपॉन कन्सिडरिंग ऑफ पोलीस रिपोर्ट अँड डॉक्युमेंट सेंट अंडर सेक्शन 173. म्हणजे चार्जशीट मधले कागदपत्र, डॉक्युमेंट्स या सगळ्याची पाहणी केल्यानंतर, म्हणजे 227 प्रमाणे, पण त्याच्यात एक शब्द वेगळा वापरला, तो बघा कोणता, मॅजिस्ट्रेट कन्सिडर द चार्ज अगेन्स्ट द अक्यूज बी ग्राउंडलेस.
मगाशी आपण काय सांगितलं होतं, सफिशियंट ग्राउंड नाहीत आणि चार्ज जो करायचा आहे तो ग्राउंडलेस होईल. म्हणजे थोड्या बहुत फरकाने तीच व्याख्या आहे, परंतु हे थोडे थोडे जे बदल असतात ते अभ्यासण्यासारखे असतात. आता पोलीस केस नाही, म्हणजे पोलीस रिपोर्ट नाही, पण प्रायव्हेट केस आहे, तिथे आपण काय फरक करतो. तर आता जे पहिले 2 सेक्शन बघितले म्हणजे 227 आणि 239, याच्यामध्ये साक्षी पुरावे तपासले जात नाही. दोषमुक्ती करता फक्त आहे जो रेकॉर्ड त्या कागदपत्रांचं अवलोकन केलं जातं, त्याच्यावर चर्चा होते, युक्तिवाद होते. पण मग 245 मध्ये काय फरक आहे, तर 245 ही जरी वॉरंट ट्रायल असेल, पोलीस रिपोर्ट नसेल किंवा प्रायव्हेट केस असेल, काही विशेष खटले दाखल होतात ज्याच्यामध्ये कागदपत्र दाखल केली जातात, दोषारोपपत्र हजर नसतं. त्यामुळे कोर्टाला केवळ कागदपत्रावरून आरोपात किती तथ्य आहे ते लक्षात येत नाही. म्हणून इव्हिडन्स बिफोर चार्ज अशी एक प्रोव्हिजन आहे. आणि मग कोर्ट फिर्यादी पक्षाला सांगतं किंवा फिर्यादीला सांगतं, तुम्हाला शपथेवर साक्ष द्यायचं आहे का. त्याप्रमाणे त्यांनी जर शपथेवर साक्ष दिली तर त्याचे साक्षीदार आणि तो स्वतः अधिक दाखल केलेले कागदपत्र, म्हणजे इथे चार्ज होण्यापूर्वी साक्षी पुरावा सुरू झालाय, त्या साक्षी पुराव्याचा बारकाव्याचा विचार केला असता, जर अपॉन टेकिंग ऑल एव्हिडन्स रिफर्ड टू सेक्शन 244 द मॅजिस्ट्रेट कन्सिडर फॉर द रिझन टू रेकॉर्डेड दॅट नो केस अगेन्स्ट द अक्यूज हॅज बीन मेड आउट, तर 245 खाली डिस्चार्ज करता येतो. मित्रांनो, हे जेव्हा सेक्शन वाचतो तेव्हाच आणखीन 3 सेक्शन वाचणं महत्वाचं आहे. कायदा वाचावा, तो समजावा हे अपेक्षित आहे. म्हणून 226 नंतर आपण 227 वाचला, पण 227 नंतर 228 वाचणं महत्वाचं आहे. जर वरीलप्रमाणे दोषारोप वाचल्यानंतर दोषमुक्ती करता येत नाही असं ठरवलं तर चार्ज फ्रेम करता येतो, म्हणजे 228 खाली चार्ज फ्रेम होतो. चार्ज कसे असावेत मगाशी आपण 211 पासून बघितलं. मग 239 वाचला आपण, मग 240 काय, तीच पॅरलल प्रोव्हिजन आहे. कोणत्या परिस्थितीत चार्ज फ्रेम करता येतो मगाशी सांगितलेल्या केसमध्ये, म्हणजे जेएमएफसी असतील, सीजेएम असतील यांना. आणि 246 मध्ये प्रोसिजर वेअर द अक्यूज इज नॉट डिस्चार्ज, म्हणजे 245 प्रमाणे जर त्याला डिस्चार्ज करता येत नसेल तर काय करायचं, हे 246. म्हणजे तिन्ही सबसिक्वेंट सेक्शन सुद्धा जर वाचले तर यातला मुख्य फरक कळेल. मित्रांनो, मगाशी आपण 227 पर्यंत आलो होतो आणि 227 मध्ये काय ग्राउंड्स घ्यावीत या विषयावर आता आपण चर्चा करू. अत्यंत शांतपणे, म्हणजे जसं जामीन अर्ज उतावीळपणे बराच वेळा केला जातो तसा न करता किंवा पथडीतली वाक्य कॉपी पेस्ट न करता, चार्जशीट वाचून जसे आपण जामिनाची एक एक वेगवेगळी कारणं लिहितो तशीच कारणं या डिस्चार्ज अर्जामध्ये केली पाहिजे. आपण समजा 227 खाली डिस्चार्ज मागत असू तर त्याचा उल्लेख केला पाहिजे, 239 खाली करत असू त्याचा उल्लेख केला पाहिजे. आणि मग दोषारोप पत्रामध्ये या आरोपी विरुद्ध कोणते कोणते गुन्हे आहेत ते एकदा विशद केले की त्या गुन्ह्यासाठी चार्जशीटमध्ये, म्हणजे कोर्टासमोरच्या रेकॉर्डवर या आरोपी विरुद्ध काय काय पुरावे आहेत हे प्रामाणिकपणे ठेवले पाहिजे. की माझ्या आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त हे पुरावे आहेत आणि माझ्या आरोपी विरुद्ध हे कायद्यातील सेक्शन लावलेले आहेत. आता मला बोलवलेलं आहे आणि हे दोषारोप सिद्धच होऊ शकत नाही किंवा माझा या गुन्ह्याशी संबंध नाही, कोर्टासमोरचे सगळे कागदपत्र, सगळे पंचनामे, सगळे डॉक्युमेंट्स, मग तो सीडीआर रिपोर्ट असेल, सीए रिपोर्ट असेल, हे सगळं बघितलं तरी सुद्धा मी तिथे नव्हतो हे पोलीस कागदावरनं सिद्ध होतंय. केवळ पूर्ववैमनस्यामुळे माझ्या कुटुंबाला जसं अटकवले तसं मला विशेष करून मी तिथे नसताना मला अटकवले. माझ्या विरुद्ध कोणी ओव्हरटॅक्सचा उल्लेख केलेला नाही, केवळ नाव सांगितलेलं आहे. अशा वेळी ही ग्राउंड्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन ऑफ फॅक्टवर कोर्टासमोरच्या कागदातून तुम्हाला जज साहेबांना किंवा कोर्टाला सिद्ध करता आलं पाहिजे, समजावून देता आलं पाहिजे किंवा माझ्या विरुद्ध ट्रायल पुढे चालवण्यात काहीच अर्थ नाही, तो केवळ अपव्यय होईल कोर्टाचा. त्यामुळे मला याच्यातून दोषमुक्ती द्यावी. आणि मग ती ग्राउंड्स कोणती, तर ढोबळमानाने पुन्हा एकदा इनसफिशियंट इव्हिडन्स, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जो काय पुरावा आहे तो इतका अपुरा आहे
आणि मग इथे दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या की बेनिफिट ऑफ डाऊट हे एक तत्व आणि मगाशी सुरुवातीला मी जी सुरुवात केली की जेव्हा दोन शक्यता कोर्टासमोर असतात म्हणजे कागदपत्रात असतात आणि त्या दोन्ही शक्यता कोर्टासमोर आहेत आणि त्यातून जोरदार संशय तयार होतोय, ग्रेव्ह सस्पिशन की मी हा गुन्हा करूच शकत नाही किंवा दुसरी शक्यता जास्त निष्पन्न होते जेणेकरून मी निर्दोष आहे हे सिद्ध होणार आहे, म्हणजेच अनसफिशियंट एव्हिडन्स आहे किंवा कोर्टापुढच्या कागदपत्रातून दोन शक्यता निर्माण होतात. तर बेनिफिट ऑफ डाऊट मला आत्ताच का देऊ नये? साधारण तत्व काय, तुमच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं तर तुम्ही ट्रायल फेस करा. जजचंही म्हणणं तेच असतं, तुम्ही निर्दोष आहात ना, मग कशाला घाबरताय, आपण लवकर ट्रायल चालू. पण का अनावश्यकपणे माझ्या विरुद्ध ट्रायल का चालवू नये हे जे समजावून सांगणं असतं तीच ग्राउंड्स आहे. आता ही चौकट ठरलेली भाषा असं आहे का? नाही. तुमच्या पक्षकाराला सोडवण्यासाठी आवश्यक असणारे सगळे पुरावे तुम्ही देऊ शकता. इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही डिस्चार्ज अर्जासोबत स्वतःचे असे वेगळे पुरावे देऊ शकता का? त्याचं उत्तर होयही आहे आणि नाही आहे. आपण केस लॉच्या आधारे ती चर्चा घेणार आहोत. परंतु मग लक्षात असं येईल की अनेक खटल्यांमध्ये अनेक मार्गदर्शक तत्वांमध्ये डिस्चार्जची केस म्हणजे 227 ची स्टेज किंवा 239 ची स्टेज ही फक्त इन्व्हेस्टिगेशन पेपर्सवरच म्हणजे चार्जशीटवरच आधारित असते, संपूर्ण ट्रायल चालवायची नाही. त्यामुळे आरोपीला राईट ऑफ ऑडियन्स दिलाय, आरोपीचे म्हणणं ऐकलं पाहिजे 227 239 मध्ये, इव्हन 245 मध्ये सुद्धा. परंतु म्हणणं ऐकण्याला मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, खूप मर्यादा आहेत. त्यामुळे तुम्ही वाटेल तेवढे कागद आणाल, माहितीच्या अधिकारातले कागद आणाल किंवा अन्य कागद आणाल, अॅलिबीचा डिफेन्स घ्याल तर जजवर ते बंधनकारक नाही. सुप्रीम कोर्टाने आता क्लिअर लॉक तयार केलेला आहे की जरी आरोपीला वाटत असेल तरी ही मिनी ट्रायल नाही. त्यामुळे सकृत दर्शनी जर आरोपी निर्दोष असेल, दोषारोप पत्रात पुरेसा पुरावा नसेल तर आरोपीला डिस्चार्ज करता येतो. मग पुढचं ग्राउंड काय होऊ शकतं? तर लिगल ग्राउंडच नाही. चुकीच्या पद्धतीने चार्जशीट दाखल झाले, संपूर्ण हा गुन्हाच बेकायदेशीरित्या दाखल झालेला आहे किंवा सँक्शनच घेतलेली नाही, सँक्शनच चुकीची आहे, सँक्शनच बेकायदेशीर आहे जिथे जे सँक्शनची आवश्यकता असते, तर अशा वेळी सुद्धा ही संधी तुम्ही सोडू नये. त्यामुळे तुमचा पूर्ण चार्जशीटवर कंट्रोल पाहिजे, अभ्यास पाहिजे. ज्या सेक्शनना सँक्शनची गरज आहे तिथे सँक्शन आले का, ती चार्जशीट मुदतीत दाखल झालेली आहे का, दोषारोप मुदतीत दाखल झालेले आहेत का, हे सगळं बघणं आवश्यक आहे. अनेक वेळा आपण डोळे झाक करतो, ट्रायलमध्ये सोडून घेऊ सांगतो, पण ते चुकीचं आहे. जर शक्य असेल तर आरोपीवर अन्याय होऊ नये म्हणून आपण दोषारोप मुक्तीचा म्हणजे डिस्चार्जचा, अगदी त्याला सोप्या भाषेत हिंदीमध्ये उन्मोचन अर्ज असं म्हणतात, त्या उन्मोचन अर्जाचा उल्लेख करणं आवश्यक आहे, संधी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे येतं की बार ऑफ प्रॉसिक्युशन फॉर लिमिटेशन. तर तसं काही असेल तर तेही ग्राउंड आपण स्पेसिफिक मेन्शन करणं आणि त्याच्या संबंधातले पुरावे देणं किंवा चार्जशीटमधले ते पुरावे दाखल करणं महत्वाचं आहे. किंवा उच्च न्यायालयाने एखाद्याला स्थगिती दिले किंवा सुनावणीला स्थगिती दिले किंवा अन्य काही आदेश झालेले आहेत तर त्या आदेशाच्या सही शिक्क्याच्या नकला जोडून उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा वरिष्ठ न्यायालय असतील त्यांच्या आदेशाच्या सही शिक्क्याच्या नकला जोडून आपण डिस्चार्जचा अर्ज करू शकतो. आणि म्हणून नो सफिशियंट ग्राउंड हे जे आहे त्याच्याखाली हे सगळं येतं आणि म्हणून दोषारोप मुक्ततेचा अर्ज हा अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या की कधीही आपल्या पक्षकारांना, आरोपींना किंवा आरोपीच्या नातेवाईकांना मी तुझा डिस्चार्ज करूनच देतो असे फॉल्स प्रॉमिस करू नका. तुमच्या हातात काही नाही, प्रामाणिकपणे भांडणं एवढंच तुमच्या हातात आहे. दोषारोप पत्रातले अगदी महत्वाचे दोष दाखवून देणं हे तुमच्या हातात आहे, त्रुटी दाखवून देणं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या विरुद्ध कसा सफिशियंट पुरावा नाही, सफिशियंट ग्राउंड दोषारोपात कसं तयार होत नाही हे प्रामाणिकपणे दाखवणं तयार आहे. तुमच्या हातात पेन नाही आणि सहसा आता जे निकाल आलेले आहेत त्यावरनं सहसा दोषारोपातून मुक्तता केली जात नाही, म्हणजे 228चा वापर केला जातो. अनेक कारण आहेत त्याला, तिथे हे चर्चेचं व्यासपीठ नाही. परंतु त्यामुळे फॉल्स प्रॉमिस न करता
प्रामाणिकपणे जर संधी असेल तर त्याचा वापर करणं हा हक्क आहे. त्याचा वापर करणं आणि आत्मविश्वासाने न्यायालयासमोर युक्तिवाद करणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः 120B चा जेव्हा आरोप असतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आरोपीचं कुठेही नाव नसतं, फक्त 120 मध्ये त्याला गोवलेलं असतं. आता कट कारस्थान हे काय सांगून होतं, त्याविरुद्ध पुरावा नसतो, परिस्थितीजन्य पुरावा नसतो, ती कंप्लीट चैन तयार होत नाही आणि तरी सुद्धा 120B लावलाय आणि 13 जणांना आरोपी केले. आता हे शेवटचे जे लेडीज असतात किंवा वयस्कर गृह असतात त्याला अक्षरशः गुंतवलेलं जे असतं, पण 120B आहे म्हणून मोठा गुन्हा आहे असं दाखवलं जातं. तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या आरोपीला वेगळं काढता आलं पाहिजे. म्हणजे अन्य आरोपींवर जे दोषारोप आहेत, अन्य आरोपींवर जो पुरावा आहे तो 120B असला तरी मला लागत नाही, कारण कट कारस्थानात सुद्धा मी सहभागी आहे असा सकृतदर्शनी पुरावा माझ्या विरुद्ध नाही असं स्पेसिफिक प्लीडिंग करता आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र तुम्हाला दाखवता आले पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये सतीश मेहरा नावाची एक केस आहे, अत्यंत महत्वाची केस आहे. 1996/9 SCC सुप्रीम कोर्ट केस आहे, पान नंबर 366. केसेस लिहून घेतल्या नाही तरी चालेल, परंतु नाव लक्षात ठेवा, सतीश मेहरा. याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक तत्व आहेत, ती तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्चार्ज हा विषयाबद्दलच्या अनेक शंकांचं निरसन होईल. आणि मग त्यानंतरची लँडमार्क जजमेंट आहे. ते लँडमार्क जजमेंट म्हणजे प्रफुल्ल कुमार समेळ. प्रफुल्ल कुमार समेळ 1979 3 सुप्रीम कोर्ट केसेसमध्ये ते आलेलं आहे. डिस्चार्ज केव्हा मागता येतो, डिस्चार्ज केव्हा मागता येत नाही याबद्दलचं अत्यंत सुंदर पूर्ण विवेचन या केसमध्ये आलेलं आहे. आणि 245 खाली असेल तर तुम्हाला सर्वश्रुत आहेच. AR अंतुले केस म्हणजेच रामदास नायक विरुद्ध AR अंतुले यांची जो खटला झाला त्याच्यामध्ये सुद्धा डिस्चार्ज कोणत्या बाबतीत देता येतो, काही सेक्शन खाली डिस्चार्ज देता येतो का, काही सेक्शन खाली डिस्चार्ज न देता ट्रायलला फेस करायला आरोपीला सांगता येतं का, डिस्चार्जसाठी काय मार्गदर्शक तत्व आहेत हे अत्यंत विस्तृतपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या 2 केसेस जर तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे प्रफुल्ल कुमार समेळची केस आणि AR अंतुले किंवा रामदास नायक यांची केस, आणि आणखीन एक केस आहे मी त्याचा उल्लेख करणार आहे, थोड्या वेळाने करणार आहे, पण या 2 केसचा तौलनिक अभ्यास तुम्ही केला तर डिस्चार्ज हा विषय पूर्णपणे तयार होईल. त्यानंतर मित्रांनो 228 तुम्हाला मगाशी सांगितलं की 228 मध्ये जर कोर्टाच्या असं लक्षात आलं की माझ्या पुढे नाही ट्रायल पाठवता चालू शकत, म्हणजे सेशन कोर्टात कमिट झाले, कमिट झाल्यावर सुद्धा चार्जशीटचा अभ्यास केल्यानंतर किंवा 227चं हिअरिंग झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही या मोठ्या सेक्शन खाली नाही ही केस चालत, ही खालीच जायला पाहिजे, तर या सेशन कोर्टाला विशेष अधिकार आहेत की तो JMFC पुढे किंवा CJM कडे परत ती केस रिव्हर्ट बॅक करू शकतो, पाठवू शकतो. ही तुम्ही चालवायची केस आहे. ह्यातले दोषारोपातलं जे स्वरूप आहे, पुरावा आहे, तो माझ्या पुढे केस चालवण्या एवढा नाही. त्यामुळे अनेक वेळा असंही होतं की दोषमुक्ती दिली जात नाही, मोठ्या सेक्शन खालचा पुरावा नाही, पण तो या सेक्शन खालचा पुरावा तुमच्या विरुद्ध सकृतदर्शनी दिसतोय, तुम्ही CJM पुढे तुम्हाला पाठवण्यात येते, तुम्ही खाली जाऊन मॅजिस्ट्रेट पुढे ही केस चालवा असंही सांगता येतं. म्हणून 227ला 228चा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं आहे, चार्ज फ्रेम करताना आरोपी समक्ष पाहिजे का, तर हो आरोपी पाहिजे, पण अगदी अशी काही कारणं घडतात की आरोपी समोर येणंच शक्य नसेल तर वकिलांमार्फत सुद्धा चार्ज फ्रेम होऊ शकतो, अगदी क्वचित प्रसंगी. पण शक्यतो जसं 313ला आरोपीची उपस्थिती गरजेची आहे तशीच स्टेटमेंटला जसे आवश्यक आहे तसंच चार्ज फ्रेम करताना सुद्धा आवश्यकता आहे. कारण आरोपीला कळलं पाहिजे आपल्या विरुद्ध कोणता गुन्हा झालाय, तिथे कळलं पाहिजे की आरोपी आपल्या विरुद्ध जे पुरावे आले त्याच्यात आपल्या विरुद्ध काय पुरावा आलाय, म्हणून आरोपीची गरजेची आहे. परंतु एक केस लॉ आला त्याच्यामध्ये की 313 काही कारण परत्वे किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये 313चं उत्तर हे वकील देऊ शकतात आणि त्याचाच फायदा काही केस लॉमध्ये या चार्जमध्ये आला. अर्थात आपण एक फार मनावर घेऊ नये, कारण आरोपींना हजर ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्याला ट्रायल फेस करायचं आहे. त्यानंतर येतो 229, जर गुन्हा मान्य केला तर काय करायचं, पण त्याने मान्य केलं नाही तर मग 230 आहे की सेशन
ट्रायल कशी चालेल ते सांगायचंय. 231 येतं की प्रत्यक्ष पुरावा कसा नोंदवायचा, आणि मग येतो 232 सेक्शन. आता 232 सेक्शन म्हणजे साक्षी पुरावा झाला, सगळं 313 झालं आणि कोर्टाच्या असं लक्षात आलं की नाही, या आरोपी विरुद्ध काही गुन्हा सिद्ध होत नाही, तर त्याला तो सोडतो. त्याला ॲक्विटल म्हणतात, त्याला गुन्ह्यातून मुक्तता म्हणतात. मी हा विषय का घेतला 232, तर अनेकांचे समज असतात की डिस्चार्ज केला म्हणजे आरोपी सुटला. मित्रांनो, नाही. डिस्चार्ज आणि ॲक्विटल मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संपूर्ण ट्रायल फेस केल्यानंतर, सगळ्या साक्षी पुराव्याची छाननी झाल्यानंतर आरोपी जेव्हा निर्दोष ठरतो तेव्हा त्याला मुक्त केलं जातं, सोडलं जातं, ॲक्विट केलं जातं. म्हणजे तो पूर्णपणे निर्दोष झाला. डिस्चार्ज म्हणजे काय, फक्त दोषमुक्त झाला. तो ॲक्विट झाला का, नाही. म्हणून डिस्चार्जची ऑर्डर आहे, आदेश आहे, आणि ॲक्विटलचं जजमेंट आहे. म्हणजे 232 मध्ये जजमेंट दिलं जातं. हे का समजावून सांगतोय, जजमेंट विरुद्ध अपील करता येतं. डिस्चार्ज विरुद्ध अपील करता येतं का, फार तर रिव्हिजन करता येईल किंवा फार तर रिट पिटिशन करता येईल. डिस्चार्ज झाल्यानंतर तुमच्या विरुद्ध पुन्हा केस चालू शकते का, मित्रांनो, उत्तर हो आहे. जर नंतरच्या काळात तपासी अंमलदाराला तुम्हाला डिस्चार्ज केलं, अगदी 302 मधनं केलं किंवा 120B मधनं केलं किंवा अन्य कुठल्याही गुन्ह्यातून तुम्हाला डिस्चार्ज केलं, पण 173चा रिपोर्ट दाखल झाल्यानंतर, चार्जशीट दाखल केल्यानंतर सुद्धा तपासी अंमलदारांचा तपास चालू होऊ शकतो. आणि त्याला जर ऍडिशनल पुरावे काही मिळाले आणि त्याला मिळालं की नाही, त्याला डिस्चार्ज केलं तरी सुद्धा ह्या गुन्ह्याखाली त्यांनी गुन्हा केलाय, गुन्हा मूळ तोच, ऍक्ट तोच, CR नंबर तोच, त्याच्यात तो वाढीव तपास झालाय, त्याच्यात तो पुन्हा दोषी दिसतोय, तर त्याच्या विरुद्ध पुरवणी चार्जशीट दाखल होऊ शकतं आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा खटला चालू शकतो. म्हणजे टांगती तलवार राहते. ॲक्विटलमध्ये तसं आहे का, नाही. एकदा तुम्हाला एका गुन्ह्यातून सोडलं की त्याच गुन्ह्याकरता तुम्हाला पुन्हा दोषारोप दाखल करता येत नाही, तुमच्या विरुद्ध ट्रायल चालत नाही. डबल जिओपार्डी सेक्शन 300 क्लिअर आहे. मग तो सेक्शन 300 डिस्चार्ज मध्ये तुम्हाला वापरता येत नाही. हा बारीक बारीक जो फरक आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतर 233 आहे, ज्याच्यामध्ये डिफेन्स विटनेस आहेत, 236 आहेत, ज्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन वगैरे देता येतं. हे सगळ्यात महत्वाचं नाही. मग 239, मगाशी मी तुम्हाला सांगितलं 239 म्हणजे कोणत्या केसमध्ये 239चा वापर करता येईल. आणि मग 245. मी मगाशी एक उल्लेख केला की प्रायव्हेट केसमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो एव्हिडन्स बिफोर चार्ज स्टेज ठेवली जाते, फिर्यादी येतो, काहीतरी थातूर मातूर पुरावा देतो, काही मेडिकल सर्टिफिकेट वगैरे देतो आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही. मग आरोपीला जर सोडलं नाही तर काय करायचं, इथे 245 इथे आरोपी अर्ज करू शकतो की जो काय पुरावा कोर्टासमोर नोंदवला गेलेला आहे 244 खाली, त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध सिद्ध दावा चालेल किंवा फौजदारी खटला चालेल किंवा ट्रायल चालू शकेल असं काही नाही. त्यामुळे पुढच्या प्रोसिडिंगमधनं मला ड्रॉप करावं, यालाच आपण 245चा डिस्चार्जचा अर्ज म्हणतो. इथे साक्षी पुरावा झालेला आहे, अधिक फिर्यादीने दाखल केलेले कागद आहेत, अदर दॅन पोलीस रिपोर्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मित्रांनो, यशोदाबाई वर्सेस भास्कर नावाची एक केस आली आणि त्याच्यामध्ये ह्या 245 वर विशेष भाष्य झालंय. आणि एक केस आली भूषण कुमार. ही भूषण कुमारच्या केसमध्ये सुद्धा मी मगाशी जे बोललो, प्रायव्हेट केस किंवा रिपोर्ट अदरवाईज दॅन पोलीस रिपोर्ट, म्हणजे इतर केसेस असतात, त्याच्यामध्ये 2012 सुप्रीम कोर्ट केसेसमध्ये 425 पानांवर याबद्दल बरंचसं भाष्य झालं. मित्रांनो, हे केस लॉ पाहिजे असेल तर आपण अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना सर्क्युलेट करू शकतो. आता आपण त्या स्लाइड दाखवणं जरी तयार असतील तर ते दाखवणं योग्य होणार नाही, तेवढंच आहे. पण एक लक्षात घ्यावं साहेब, खोटीच फिर्याद आहे तर त्यासाठी सुद्धा इतर जे सेक्शन आहेत, तुम्ही उच्च न्यायालयात वगैरे जाऊ शकता, त्या व्यतिरिक्त 227 आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे फिर्यादीनी खोटी फिर्याद दाखल, ती फिर्यादच स्क्वॅश करायचं आहे, प्रोसिडिंग ड्रॉप करायचं आहे, म्हणजे 227 नाही. उच्च न्यायालयात आता एक फॅशन आले, कायद्यात तरतूद आहे त्यामुळे ते करतात, रिट पिटिशन दाखल करतात किंवा FIR क्वॅश करण्याचे प्रयत्न करतात. ते CRPCच्या अन्य तरतुदीप्रमाणे होतात, परंतु 227 प्रमाणे ते नाही.
त्यानंतर साहेब एक लक्षात घ्या मित्रांनो, की चार्ज झाल्यानंतर डिस्चार्ज मागता येत नाही मागता येत. त्यामुळे तुम्हाला ही संधी आहे चार्ज फ्रेम होण्यासाठी डिस्चार्जचा अर्ज करायचा आहे. अगदी क्वचित प्रसंगी, म्हणजे तो केस लॉ आहे 2016 सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर 1516 मध्ये अरविंद केजरीवाल केस, याच्यामध्ये चार्ज फ्रेम झाल्यानंतर सुद्धा डिस्चार्ज मागता येतो. परंतु तो केव्हा चार्जच चुकीच्या पद्धतीने फ्रेम केलाय, त्याच्यात आरोपींना ऐकण्यातच आलं नाही, आरोपींना ऐकण्याची संधीच दिली नाही, अशी काही एक्सक्लुझिव्ह कारणं असतील, विशेष अधिकार असतील, तर ते विशेष कारणं मेन्शन करून चार्ज नंतर क्वचित प्रसंगी डिस्चार्ज मागता येतो. सर्वमान्य तत्व काय, मगाशी जसं सांगितलं, सर्वमान्य तत्व काय सुप्रीम कोर्टाचं, की प्रॉसिक्युशननी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच डिस्चार्जचा विचार होतो. तसंच एकदा चार्ज केल्यावर डिस्चार्ज मागता येत नाही, हे सुद्धा सर्वमान्य तत्व आहे. परंतु एक्सक्लुझिव्ह काही केस लॉ असतात, ते तुम्ही अभ्यासणं महत्वाचं आहे. आणि मग तुम्हाला आणखीन एक सांगावं लागतं की सेक्शन 259 बद्दलही तुम्ही मुद्दा म्हणून अभ्यास करणं आवश्यक आहे. विशेषतः सेक्शन 138 म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या तरतुदीमध्ये 249 खाली सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. हा विषय थोडा वेगळा आहे मित्रांनो. 143 सेक्शन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचा तुम्ही वाचून घ्या. आणि मग असं लक्षात येईल की काही पैसे भरायचे असतात, काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, बरीच मोठी रक्कम असते. आता ही तर समरी ट्रायल आहे, समरी ट्रायलमध्ये डिस्चार्ज कुठे आहे, कारण प्ली आहे. मग डिस्चार्जसाठी तुम्ही 259 कलमाचा वापर करू शकता. त्याच्यात 143च्या तरतुदीचा विचार करा, तो अभ्यास करा आणि समरी ट्रायलची वॉरंट ट्रायलमध्ये रूपांतरित करून घ्या. म्हणजे ही केस तुमच्या पुढे चालणार नाही, ही वॉरंट केस आहे असं जर तुम्ही कोर्टाला सिद्ध केलं तर त्याचं रूपांतर हस्तांतरण वॉरंट केस म्हणून होतं. आणि मग वॉरंट केसमध्ये तुम्हाला पुन्हा डिस्चार्जचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे समरी ट्रायलमध्ये डिस्चार्ज मागताच येत नाही असं जे सर्वमान्य तत्व आहे त्याला सुद्धा बगल देणारे पळवाटा आहेत, हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला याचा उल्लेख केला. साहेब आणखीन एक महत्वाचं आहे मित्रांनो, की तुम्हाला सर्वांनाच डिस्चार्ज मागता येतो किंवा तुमच्यातले काही आरोपातून तुम्हाला डिस्चार्ज मागता येतो, एका आरोपी पुरता डिस्चार्ज मागता येतो. आणि म्हणून मगाशी उल्लेख केला AR अंतुले केस, ती AR मध्ये रजिस्टर झालेली आहे, सर्वमान्य केस आहे, ती अभ्यासण्यासारखी आहे, खूप मोठा आहे. परंतु AIR 1986 सुप्रीम कोर्ट पान नंबर 2045 किंवा हुकुम सिंग ची जी केस आहे राजस्थान हायकोर्टची, ही सगळी केस सेक्शन 227 बाबत आहे. आपण मगाशी एकत्र अभ्यास केला म्हणून तुम्हाला सांगतो. 227 वर आणखीन एक लँडमार्क जजमेंट आले, ते म्हणजे TV शर्मा AIR 1980 आंध्र प्रदेश पान नंबर 219. AIR 1980 आंध्र प्रदेश पान नंबर 219 किंवा रामदेवची जी केस आहे ज्याच्यामध्ये 1994 साली पुन्हा एकदा या 227 वर प्रकाश टाकण्यात आला. आता एक आणखीन केस येते वॉरंट ट्रायल बद्दलची, ती म्हणजे रमेश सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार. अत्यंत महत्वाचं जजमेंट आहे, ज्याचाही अभ्यास तुम्ही अप्रिसिएशन ऑफ डिस्चार्ज ऍप्लिकेशन या विषयासाठी अभ्यासणं आवश्यक आहे. त्यामुळे रमेश सिंगची जी 1979 सालची सुप्रीम कोर्ट केस होती, प्रफुल्ल कुमार समेळची मगाशी जी केस सांगितली ती महत्वाची. याच्यामध्ये काही तत्व दिली की जजवर बंधन नाही, ही मिनी ट्रायल नाही, डिस्चार्ज ही स्टेज. तुम्हाला ट्रायलमध्ये ही संधी मिळणार आहे त्या कागदपत्रांवर बोला, आहे त्या कागदपत्रातून तुम्ही सिद्ध करा की तुम्ही निर्दोष आहात, तुम्हाला दोषारोप ठेवण्याची गरज नाही. एवढी मर्यादा हळूहळू सुप्रीम कोर्टाने या डिस्चार्जसाठी आणलेली आहे. आणि म्हणून जस्टिस सबरवाल साहेब यांचं जे स्टेट ऑफ ओरिसा विरुद्ध देवेन पहाडी हे जे जजमेंट उल्लेखात केलेलं आहे, मगाची जी केस सांगितली प्रफुल्ल कुमार आणि ही केस एकत्र वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल डिस्चार्ज मध्ये नेमकं काय वाचता येईल. थोडक्यात प्रॉसिक्युशननी दाखल केलेले कागदपत्र, तपासातील कागदपत्र याच्या आधारेच आपण डिस्चार्ज मागणं महत्वाचं आहे. आणि मग रिट पिटिशन आहेत, रेमेडी आहे, त्याला 482 सेक्शन आहे, याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि या सर्वांनंतर तुम्हाला मित्रांनो केवळ डिस्चार्ज पुरता विचार करून चालत नाही, तर हा डिस्चार्ज अर्ज कसा करावा, केव्हा करावा, करावा की करू नये याबद्दल सुद्धा विचार करणं आवश्यक आहे.
मित्रांनो, तुम्ही डिस्चार्ज करता म्हणजे काय करता? तुम्ही दोषारोप पत्रातले दोष ट्रायलच्या आधीच उघडे करता, तुमचे हुकमाचे एक्के पुढे करता. जर तुम्हाला शंका असेल की आपण डिस्चार्ज अर्ज केला तरी सुद्धा कोर्ट डिस्चार्ज देणार नाही किंवा साधारण सस्पिशन म्हणजे संशय आरोपी विरुद्ध येईल एवढासा पुरावा आहे, म्हणून मगाच्या जजमेंट सांगितलं ग्रेव्ह सस्पिशन आणि साधं सस्पिशन. नुसता संशय येत असेल तुम्ही डिस्चार्जचा अर्ज करू नका. संशयाचा फायदा मागायचा असेल, बेनिफिट ऑफ डाऊट असेल, ग्रेव्ह सस्पिशन असेल की ही सगळी शक्यता बघताय आरोपी असूच शकत नाही, अशी जेव्हा तुमचा आत्मविश्वास होईल तेव्हाच तुम्ही डिस्चार्जचा अर्ज करा. अन्यथा काय होतं, हुशार प्रॉसिक्युटर असेल तर डिस्चार्जला विरोध करतो. सर्वसाधारणपणे जज हात वर करून मोकळे होतात. न्यायालय तुम्हाला डिस्चार्ज देत नाही. तुमच्या अर्जामध्ये ज्या प्रॉसिक्युशनची तुम्ही पिसं काढलेली असतात, चार्जशीट मधल्या ज्या दोष काढलेले असतात ते दोष सुधारायची संधी आणायचा प्रॉसिक्युटरना किंवा प्रॉसिक्युशनला किंवा तपासी अंमलदाराला मिळते आणि तो त्या चुका सुधारतो. ऍडिशनल चार्जशीट दाखल होते. तुमच्या विरुद्ध नसेल तो ऍडिशनल पुरावा तयार केला जातो. दुर्दैवानी ही खरी गोष्ट आहे. आणि मग डिस्चार्ज तर मिळाला नाही, हायकोर्टात पैशापरी पैसे गेले, तिथेही डिस्चार्ज मिळाला नाही. हायकोर्टाला एक्सपेडाइट करता आली नवीन साथ आल्याप्रमाणे. मॅटर 6 महिन्यात चालवा, वर्षात चालवा, 2 महिन्यात चालवा. आणि मग जरी त्याच्यात एक वाक्य असलं तरी आमचा ऑब्झर्वेशनचा परिणाम कुठल्याही मेरिटवर होऊ नये, तरी सुद्धा तो परिणाम अप्रत्यक्षपणे होत असतो. ही वस्तुस्थिती मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे मी पहिलं वाक्य सुरू केलं, जिथे संधी मिळेल तिथे डिस्चार्जचा अर्ज करा, ते तुमचा अधिकार आहे. चार्ज पूर्वी डिस्चार्जचा अर्ज करा, नंतर ती संधी जाते. आता मी समारोप करताना तुम्हाला सांगतोय की अत्यंत सावधपणे ग्राउंड्स लिहा. जर डिस्चार्ज होण्याची शक्यता नसेल तर ही स्टेज टाळा आणि ट्रायलला सामोरे जा आणि मानाने सन्मानाने आपला आरोपी सोडवून घ्या. कारण अशा वेळी सरकार पक्षाला गाफील ठेवणं, तपासी अंमलदाराला गाफील ठेवणं हे आवश्यक आहे. आता अनेक पद्धती आल्यात, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेत. तुम्हाला सीडीआर रिपोर्टमध्ये अडकवलं जातं, टेलिफोन टॉवर खाली तुम्ही त्यावेळेला होता सांगितलं जातं, सीए रिपोर्ट नंतर आणले जातात किंवा ऍडिशनल चार्जशीटमध्ये आणखीन काही साक्षी पुरावे येतात. मग त्यावेळेला ते साक्षी पुरावे का उपलब्ध नव्हते याचंही एक्सप्लेनेशन दिलं जातं. मग इतर ज्या तरतुदी असतील किंवा त्रुटी असतील, मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बद्दल सेक्शन 65ची तरतूद असेल ती पूर्तता केली जाते, मागावून ते सर्टिफिकेट दिलं जातं. आपल्या चुका प्रॉसिक्युशनला सुधारायची संधी तुम्ही तुमच्या हाताने देता. थोडक्यात तुमच्या पायावर तुम्ही दगड मारून घेत असता. हुशार प्रॉसिक्युटर असेल, हुशार इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा तो बारकावाने अभ्यास करतो, चार्जशीट सुधारतो, नवीन चार्जशीट आणतो. काही लोक माफीचा साक्षीदार आणतात. तुमच्याच एका सहआरोपीला ज्याच्या विरुद्ध फारसा पुरावा नाही, परंतु तो 120B मध्ये होता, मीटिंगमध्ये होता असं दाखवलं जातं. 120B साठी तो माफीचा साक्षीदार ठरतो. मग 306ची तरतूद केली जाते आणि मग ते जेएमएफसी पुढचे जबाब तयार होतात आणि माफीचा साक्षीदार आला म्हणून सुटणारी केस शिक्षेला जाते. किंवा ऍडिशनल चार्जशीट आली, जी लंगडी बाजू होती ती सुधारली गेली म्हणून आरोप सिद्ध होतो. त्यामुळे ही तारेवरची कसरत आहे. मित्रांनो, खरंच फौजदारी वकील म्हणजे अत्यंत जबाबदारीने काम करण्याची गोष्ट आहे, अत्यंत अभ्यासपूर्वक काम करण्याची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तारतम्य. तुम्हाला कुठे थांबायचं आहे हे कळलं पाहिजे. केवळ उलट तपासातच नाही तर केवळ पक्षकार आग्रह करतायत, पक्षकाराचे नातेवाईक आग्रह करतायत, डिस्चार्ज मागितला तर फायदा होईल असं सांगून आपण असलेले कागद सुद्धा दाखल करतो. मग जर हुशार जज असेल तर सांगतो नाही हे कागद मी वाचणार नाही, पण ते कागद रेकॉर्डवर राहतात. प्रॉसिक्युशनला ते वाचता येतात कारण हिअरिंग नंतर होतं. मधल्या काळात तुम्ही दाखल कागदपत्र अर्जासोबत दाखल करून मोकळे झालेले असतात. म्हणजे तुमचे सगळेच पत्ते तुम्ही ओपन केलेले असतात आणि तुमचा डिफेन्स एकदा कळला की त्या दृष्टीने ऍडिशनल चार्जशीट येऊ शकते. मित्रांनो, हा नवीन ट्रेंड आलाय. हे कायद्यातच आहे असं नाही, सेक्शन आहेत कायद्यात, 173(8) आहे, पण त्याचा आता वारंवार वापर केला जातो. आपल्या चुका सुधारल्या जातात. आरोपी विरुद्धचा शिक्षेचा फास हळूहळू आवळला जातोय. त्यामुळे अत्यंत सावधपणे जी काय आपण चर्चा केली, मग तो चार्ज कसा फ्रेम करावा, चार्जमध्ये काय असावं, जे सेक्शन आहेत ते मी जाणीवपूर्वक मित्रांनो वाचून नाही दाखवले, त्याच्यात आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे.
पण काय काळजी घ्यावी याच्यासाठी आपण इथे बसलोय, आपण चर्चा करतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, डिस्चार्ज ही सुवर्ण संधी आहे, पण ते ताक सुद्धा फुंकून पिता आलं पाहिजे. हे जर तुम्ही तारतम्य बाळगलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही डिस्चार्जचे अर्ज ड्राफ्ट करू शकाल, डिस्चार्जचे अर्ज आत्मविश्वासाने चालवू शकाल. सरकार पक्षाचा खटलाच कसा चुकीचा आहे, माझा आरोपी कसा निर्दोष आहे, माझ्या आरोपीला ट्रायलला जाण्याची का गरज नाही, हे जर तुम्ही सिद्ध केलं तर नक्की तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. आज आपण इथेच थांबूया. मित्रांनो, मी जाता जाता अधिवक्ता परिषदेचे, त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे, वकील मित्रांचे आभार मानणार आहे. कारण आज अनेक व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर मी पाठवत असतो, परंतु अधिवक्ता परिषदेतर्फे अनेक नवीन वकील हे व्हिडिओ आवर्जून बघतायत. आम्हाला ती संधी नव्हती, पण मित्रांनो, केवळ व्हिडिओ बघून बघणार नाही, सेक्शन वाचायला शिका, केस लॉ वाचायला शिका. तुम्हाला मराठीचा न्यूनगंड असेल तर मराठीत सुद्धा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, त्या वाचायला शिका. तुम्ही इंग्लिशमध्ये भांडलंच पाहिजे असं नाही. तुमचं भाषेत लँग्वेज ऑफ द कोर्ट मराठी आहे. आपण जिल्हा पातळीवर वकिली करणारे लोक आहोत. तुम्ही मराठीत लिहा, काही हरकत नाही. परंतु जे जे नवीन केस लॉ आहेत, जे तुम्हाला अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून किंवा आपल्या वकील संघटनेच्या अनेक साईटवरनं जे तुमच्यापर्यंत उपलब्ध असतात, गुगलवर उपलब्ध असतात, हे जे बारकावे आहेत ते पहा. केस लॉ वाचायचा कंटाळा करू नका. आणि मुख्य म्हणजे तुमचा कॉमन सेन्स आणि प्रामाणिकपणा हे दोन्ही जागे ठेवा. एकदा खटला ताब्यात आल्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवून आरोपी त्याची मान तुमच्या हातात देत असतो. अपार्ट फ्रॉम फी, व्यावसायिक शुल्क किती ते महत्वाचं नाही, पण प्रामाणिकपणे चार्जशीटचं पान आणि पान वाचणं, कोणताही आळशीपणा न करता जे जे शक्य असेल ते ते करणं, जिथे शक्य असेल तिथे तेवढेच कागद मंजूर करणं, बाकीचे कागद ना मंजूर करून ते कागद सिद्ध करण्याची जबाबदारी प्रॉसिक्युशनवर ठेवणं. पण त्याच वेळेला खटल्याला विलंब न लावता जास्तीत जास्त कोर्ट ऑफिसर म्हणून सहकार्य कोर्टाला करणं, प्रॉसिक्युशनला करणं आणि आपला मतलब साध्य करून घेणं, म्हणजेच आरोपीला न्याय देणं, आरोपीला निर्दोष मुक्तता होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते पणाला लावून प्रयत्नपूर्वक केस सोडवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण दोन भाग करूया. शक्य असेल तर आरोपीला लगेच जामीन मिळवूया. जामीन मिळत नसेल किंवा जामीन मिळाला असेल तर दोषमुक्ती करून घेऊया. आणि दोषमुक्ती जिथे शक्य नाही तिथे लवकरात लवकर खटला चालून आरोपीच्या हातात तो निर्दोष असल्याचं निकालपत्र देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. आपण कोण महान व्यक्ती नाही, त्यामुळे कुठल्याही आरोपीला मी तुला सोडवतोच किंवा तुला डिस्चार्ज करतो असं सांगू नका. त्यापेक्षा प्रयत्न करा आणि प्रामाणिक प्रयत्नांती असं लक्षात येईल की अनेक खटले हे प्रॉसिक्युशनच्या किंवा पोलिसांच्या चुकांमुळे सुटतात. किती तयारी केली तरी पोलीस विटनेस किंवा साक्षीदार ह्या चुका करतात. आणि म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट, प्रिझम्पशन याचा वापर जास्तीत जास्त क्रॉस एक्झामिनेशनमध्ये करा, उलट तपासात करा. प्रभावी उलट तपास होणं हे तुमच्या हातातलं मोठं हत्यार आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अभिवक्ता परिषदेचे आभार. आपण आज इथेच थांबूया. आपण मला संधी दिलीत, मला ऐकताय, माझे व्हिडिओ शेअर करताय. युट्यूबवरचे माझे या कायदेविषयक मार्गदर्शनाचे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राबाहेरही बघितले जातात. कोविडच्या परिस्थितीत, पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये हे व्हिडिओ करायला मला मिळाले ते केवळ आपल्यासारख्या वकील मित्रांच्या किंवा कायद्याचा अभ्यासकांच्या सपोर्टमुळे. आपण माझं युट्यूब चॅनल जे विलास नाईक म्हणून आहे ते जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, ते शेअर करा. समाज माध्यमावर ते प्रसिद्ध होईल याची काळजी घ्या. कारण त्यातून निदान सोप्या भाषेत कायदा समजवण्याचा किंवा वकिली व्यवसायाच्या संबंधातलं मार्गदर्शन मिळण्याची तरतूद आहे. नक्कीच हा चांगला उपक्रम आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.